अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरती आज ऐतिहासिक असा क्षण अनुभवायला मिळाला। खासदार निलेश लंके यांच्या विशेष मागणीला यश आलं। वंदे भारत ट्रेनचं भव्य दिव्य स्वागत या ठिकाणी करण्यात आलं। यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, सभापती राम शिंदेजी आणि समवेत रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी वर्ग आणि नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार निलेश लंकेजी यांची विशेष उपस्थिती होती। वंदे भारत ट्रेनचं भव्य स्वागतासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला। उपस्थितांनी आपली मनोगत यावेळी व्यक्त केली। अत्यंत जलद गतीने नगर पुणे प्रवास आता सुखकर होणार आहे आणि यासाठी वंदे भारत या ट्रेनची मोठी मदत होणार आहे। वंदे भारत ट्रेन प्लॅटफॉर्म वरती दाखल होताच सर्वांनी एकच जल्लोष केला। ही जी वंदे भारत ट्रेन नागपूर ते पुणे 881 किलोमीटर आणि त्यामध्ये 881 किलोमीटर मध्ये 12 ठिकाणी ती रेल्वे थांबणार। त्यामध्ये नागपूर आणि पुणे धरलं तर 12 ठिकाणी त्या रेल्वेचा थांबा राहणार आहे। अतिशय महत्त्वाची आजच्या दिवसाची शुभारंभ झालेला आहे। मधल्या काळात रेल्वे मंत्र्यांना मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की इतकं पॉझिटिव्हली रेल्वे मंत्री मी आजपर्यंत माझ्या राजकीय जीवनामध्ये पाहिलेली नाही। मधल्या कालखंडामध्ये शिंदे साहेब मी त्यांच्याकडे एक मागणी केली की संभाजीनगर तर अहिल्यानगर आणि अहिल्यानगर ते पुणे आणि त्यामध्ये देवगड, शनी शिंगणापूर, नगर, सुपा, गणपती रांजणगाव, शिक्रापूर, सणसवाडी असे औद्योगिकरण आणि तीर्थक्षेत्र त्याचा सुद्धा इतका पॉझिटिव्हली विचार करून त्याचा खऱ्या अर्थाने त्याचा मधल्या काळात DPR सुद्धा तयार झालेला आहे। काल परवा मी ज्यावेळेस रेल्वे मंत्र्यांना भेटलो त्यावेळेस मी तुम्हाला पण एक सांगू इच्छितो की तुमच्या पण मदतीची गरज लागेल। आपण आष्टी ते चोंडी आणि चोंडी ते दौंड अशी सुद्धा एक मागणी मी परवाच मागणी केलेली पत्र पण रेल्वे मंत्र्यांना दिलेलं आहे। शेवट नगर ते पुणे इंटरसिटीची सुद्धा आपण मधल्या काळामध्ये मागणी केली। पुण्याच्या मीटिंगमध्ये सुद्धा मागणी केली। जर नगर ते अहिल्यानगर ते पुणे इंटरसिटी शिंदे साहेब झाले तर निश्चित नगरला एक वेगळं महत्त्व येणार आहे। कारण नगरमध्ये कामाला असणारा माणूस पुण्याला दिले अपडाऊन करू शकतो। त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीने आपण इंटरसिटी चालू झाली तर आपला या भागातला राहणारा पुण्याला 1 तासात जाऊ शकतो। ती सुद्धा इंटरसिटी लवकरात लवकर सुरू करण्याच्या बाबत आपण सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करू। निश्चित या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत। मी पुन्हा एकदा सर्व आमच्या या वंदे भारत ट्रेनच्या स्वागतासाठी आलेल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि विशेष करून आमच्या रेल्वेचे अधिकारी सुद्धा अतिशय पॉझिटिव्हली या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी रिझल्ट देण्याचे काम करतात। आणि आज खऱ्या अर्थाने विधान परिषद सर्व सभापती झाल्यानंतर आम्ही एका व्यासपीठावर पाहिल्यानंतर साहेबांना 3 वर्ष होत आता विधान परिषदेत सभापती झाल्यानंतर लांबरगाव नंबर लागायचा योगायोगाने त्याला भेट झाली भेट पटलं तरी स्टेशनवर झाली आणि शिवाय आता त्यांचं काहीतरी तिकीट मला कळालं दौंडपर्यंत आणि माझं पण तिकीट दौंडपर्यंत हिरवा झेंडा तर दाखवायचं तुम्ही आहेत बरोबर सगळे हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आम्ही सुद्धा त्या प्रवासाचा आनंद घेणार आहे। मला त्यानंतर पुण्याला जायचं दिल्लीला अधिवेशनामध्ये उद्या अधिवेशन चालू होतं संसदेचं त्या ठिकाणी जाणार आहे। पण पहिल्या प्रवासाचा आनंद घेतल्याशिवाय जायचं नाही हे सुद्धा मी त्या ठिकाणी ठरवलं होतं। पुन्हा एकदा या सर्व उपस्थित राहिलेल्या सर्वांना धन्यवाद देतो। देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत। यात AC, नॉन AC, स्लीपर बस उपलब्ध तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये
सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध। आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा। 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड। संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17। धन्यवाद।